गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमधला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे सेकंड व्हिडिओ आपण पाहत आहोत. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिनिंग, डेफिनेशन, इंट्रोडक्शन याविषयी माहिती घेतलेली आहे. आणि नेक्स्ट त्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये जो भाग घेतलेला आहे तो म्हणजे अकाउंटिंग प्रोसेस, त्यामध्ये सिंपल डिझॉल्युशन आणि डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वंट सिच्युएशन. सिंपल डिझॉल्युशनमध्ये कोणते लेजर ओपन केले जातात तेही आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, की ज्यामध्ये फर्स्ट रिलायझेशन अकाउंट, सेकंड पार्टनर कॅपिटल अकाउंट, थर्ड पार्टनर्स करंट अकाउंट, नंबर 4 पार्टनर लोन अकाउंट इफ नेसेसरी अँड कॅश ऑर बँक अकाउंट. हे लेजर आपल्याला डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये ओपन करावे लागतात किंवा केले जातात. त्यासाठी स्पेसिमन्स ऑफ जर्नल एंट्रीज, की जर्नल एंट्री कोणत्या असतात आणि त्या जर्नल एंट्रीच्या साहाय्याने आपण लेजर ओपन करत असतो किंवा लेजर ओपन केले जातात. ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट सांगता येईल फॉर ट्रान्झॅक्शन असेट टू रिलायझेशन किंवा फॉर ट्रान्सफर असेट टू रिलायझेशन, की जी असेट आहे ती असेट कुठं ट्रान्सफर करायची तर रिलायझेशन अकाउंटला. आपल्याला जे ओल्ड बॅलन्स शीट दिलं असेल त्या बॅलन्स शीटची जी काय असेट असेल ती असेट ट्रान्सफर करावी लागते कुठं तर रिलायझेशन अकाउंटला. मग तेव्हा जर्नल एंट्री येते बघा. ह्या जर्नल एंट्री फार महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये ह्या जर्नल एंट्री पूर्ण लिहून घ्यायच्यात, कारण याच्या आधारेच आपल्याला लेजर ओपन केले जाणार आहेत किंवा लेजर ओपन करता येत असतात. मग फॉर ट्रान्सफर असेट टू रिलायझेशन, जर आपल्याला रिलायझेशन अकाउंटला असेट ट्रान्सफर करायचं असेल तर तेव्हा जर्नल एंट्री येते रिलायझेशन अकाउंट डेबिट इन ब्रॅकेटमध्ये दिले बघा विथ द बुक व्हॅल्यू ऑर बॅलन्स शीट व्हॅल्यू, की बॅलन्स शीटची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट इंडिव्हिज्युअली, म्हणजे प्रत्येक जे असेट असेल, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, स्टॉक असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, अशा इंडिव्हिज्युअल प्रत्येक तिथं असेट येणार आहेत. मग लक्षात येते का? फर्स्ट जर्नल एंट्री परत सांगतोय मी, फॉर ट्रान्सफर असेट टू रिलायझेशन, की रिलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, की ज्या काय असेट असतील त्या असेट तिथं आपण घेणार आहोत. ओके. नॅरेशन काय येणार? बिंग ट्रान्सफर टू व्हेरियस असेट ॲट द बुक व्हॅल्यू टू रिलायझेशन अकाउंट. सेकंड आपल्याला दिलेलं आहे फॉर ट्रान्सफर लॅबिलिटीज टू रिलायझेशन अकाउंट. जसं असेट ट्रान्सफर केलेलं आहेत तसेच लॅबिलिटीज सुद्धा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतात. लॅबिलिटी, ऑल लॅबिलिटीज टू थर्ड पार्टीज आर क्लोज बाय ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. मग कोणकोणत्या? फॉर एक्झाम्पल मग जर्नल एंट्री काय येणार आहे? ऑल लॅबिलिटीज अकाउंट डेबिट. बघा जर्नल एंट्री काय येणार आहे? ऑल लॅबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. फॉर एक्झाम्पल सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट. प्रत्येकाला काय डेबिट म्हटलेलं आहे, पण ऑल म्हटलेलं आहे. ऑल लॅबिलिटीज अकाउंट डेबिट. मी अगोदर काय सांगितलं शॉर्टकटमध्ये? ऑल लॅबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, की ज्या काही लॅबिलिटीज आहेत. लॅबिलिटीज फॉर एक्झाम्पल सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइड लोन अकाउंट डेबिट, की अदर दॅन पार्टनर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट टू रिलायझेशन अकाउंट म्हटलेलं आहे, की टू रिलायझेशन ॲट बुक व्हॅल्यू, की जे बुक व्हॅल्यू आहे ते. ओके. की बिंग ट्रान्सफर टू किंवा बिंग ट्रान्सफर ऑफ लॅबिलिटीज टू रिलायझेशन अकाउंट. नंबर थर्ड आपल्याला समजा दिलं असेल फॉर ट्रान्सफर प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोज असेट, की आता काय म्हटलेलं आहे? फॉर ट्रान्सफर प्रोव्हिजन अगेन क्लोजिंग असेट, की क्लोजिंग जे असेट आहेत त्या क्लोजिंग असेट, की द व्हेरियस असेट अगेन विथ प्रोव्हाइड फॉर एक्झाम्पल RDD, प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्सफर सेपरेटली टू रिलायझेशन बिकॉज देर आर सेपरेटली अकाउंट इन द बुक्स. द एंट्री
विल बी एंट्री काय होणार आहे बघा. मग जे काही अगेन्स्ट आहे डिप्रेशन वगैरे त्याचं जर्नल एंट्री काय येणार आहे की प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट डेबिट. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट म्हणजेच RDD अकाउंट डेबिट. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट, रिझर्व अकाउंट कन्व्हेन्सेस रिझर्व अकाउंट डेबिट, जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट, इन्व्हेस्टमेंट फंड अकाउंट डेबिट, टू रिलायझेशन अकाउंट. काय येणार टू रिलायझेशन. आता बघा फर्स्ट आपण जे ॲसेट घेतलेले आहे काय म्हटलं होतं फर्स्टमध्ये रिलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. पण इथं कोणत्या ट्रान्सफर टू प्रोव्हिजन जे केलेले असते अगेन्स्ट क्लोजिंग असेट तेव्हा जे काय असेट असतील ते असेट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. नेक्स्ट नंबर 4ला काय दिलेलं आहे फॉर ट्रान्सफर प्रॉफिट अँड रिझर्व की जो प्रॉफिट असेल किंवा रिझर्व फंड असेल तो ट्रान्सफर केला जातो. की प्रॉफिट मीन्स अनडिस्ट्रीब्युटेड जनरल रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग एंट्रीज काय होणार आपण ही ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये किंवा डेथ ऑफ पार्टनरमध्ये सुद्धा घेतलेले आहे की जे काही प्रॉफिट असेल किंवा जनरल रिझर्व असेल किंवा रिझर्व फंड असेल तो ट्रान्सफर करायचा आहे. तर तेव्हा काय जर्नल एंट्री येणार आहे रिझर्व फंड अकाउंट डेबिट, रिझर्व फंड अकाउंट डेबिट किंवा जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. कुठं ट्रान्सफर करणार आहोत कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण लिहितो बाय जनरल रिझर्व अकाउंट किंवा बाय जनरल फंड अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण जर्नल एंट्री जर विचार केला तर काय ते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, रिझर्व फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. की त्यांचा जो रेशो असेल त्या रेशोनुसार ते ट्रान्सफर केले जाणार आहे. ओके. नेक्स्ट पुढे दिलेले फॉर ट्रान्सफर ऑफ लॉस. जर लॉस झालेला असेल की लॉस असेल फॉर ट्रान्सफर ऑफ लॉस कुठं असणार आहे की लॉस आर क्लोज सेपरेटली बाय पार्टनरशिप फर्म नॉट डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स सच लॉस ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल अकाउंट. की जो डेबिट बॅलन्स असणार आहे तो ट्रान्सफर करायचा. मग तेव्हा जर्नल एंट्री येणार आपली ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट. बघा ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू ॲडव्हान्टेज सस्पेन्स अकाउंट. की जो प्रॉफिट असेल तो लॉस झालेला आहे लास्ट इयरचा तो लॉस आहे तो लॉस कुठे येणार ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. नेक्स्ट पुढं दिलेलं आपल्याला रिव्हॅल्युएशन स्टेज की रिव्हॅल्युएशन स्टेज म्हटलेलं आहे की त्यामध्ये स्पेसिफिकेशन्स ऑफ जर्नल एंट्री. आता फर्स्ट दिले त्यामध्ये इफ द असेट आर सोल्ड फॉर कॅश. आता त्यांची जी फर्म आहे ते फर्मच बंद करतात किंवा फर्म बंद होणार आहे. मग जी काय असेट असेल तर सोल्ड केली असेल विकलेली असेल फॉर कॅश म्हटलेलं आहे की इफ असेट आर सोल्ड फॉर कॅशने विकल्यानंतर कॅश कम्स इन. मग काय होणार आहे कॅश कम्स इन. मग जर्नल एंट्री येणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. असेट विकल्यानंतर हे लक्षात घ्या काय होणार आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. कोणती प्राईस असणार सेलिंग प्राईस विक्री किंमत जी विकलेली आहे की कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट बिंग असेट सोल्ड फॉर कॅश. ओके. नेक्स्ट नंबर 2 इफ द असेट आर टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर. की समजा एखाद्या पार्टनरनी जे काय असेट असेल टेकन ओव्हर म्हणजे स्वतः घेतले असेल. इफ द असेट टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर म्हटलेलं आहे तर तेव्हा काय जर्नल एंट्री येणार पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट, पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. ॲग्री व्हॅल्यू की जी काय तो मान्य केलेली आहे. फॉर एक्झाम्पल त्याने फर्निचर असेल ते फर्निचर म्हटलं मी घेतो तर ते फर्निचर येणार आहे म्हणजे पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट
जी किंमत असेल त्या किमतीला तो घेणार आहे. ओके. नेक्स्ट पुढं दिलेलं आहे नंबर 3 फॉर पेमेंट ऑफ लायबिलिटीज. आता रिलायझेशन करता जर काही देणं असेल फॉर पेमेंट ऑफ लायबिलिटीज म्हटलेलं आहे की फॉर पेमेंट ऑफ आउटसाइड लायबिलिटीज थर्ड पार्टी की थर्ड पार्टी लिहायचं आहे. तेव्हा जर्नल एंट्री येणार. जसं आपण असेट सोल्ड केल्यानंतर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट घेतलेला आहे टू रिलायझेशन, त्याच्या अपोजिट एंट्री होणार त्याच्या विरुद्ध दिशेने की रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बिंग थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड की लायबिलिटीज पेड केलेल्या आहे. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे इफ एनी पार्टनर डिस्चार्ज एनी लायबिलिटीज ऑफ द फर्म की जर एनी त्यापैकी पार्टनर असेल डिस्चार्ज लायबिलिटीज असेल तो पेड करत असेल तर त्यावर रिलायझेशन अकाउंट डेबिट तिथं सुद्धा काय एंट्री रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. इट बी नोटिंग इन मेंटेन अबाउट पेमेंट एनी लायबिलिटीज बाय देन इट पेड अ बुक व्हॅल्यू. नेक्स्ट नंबर 4ला काय दिलेलं आपल्याला फॉर पेमेंट ऑफ रिलायझेशन एक्सपेन्सेस की रिलायझेशनचे एक्सपेन्सेस काही खर्च आला असेल तो खर्च तर त्याला रिलायझेशन जर्नल एंट्री येणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट की रिलायझेशन अकाउंट डेबिट जर्नल एंट्री येणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बिंग रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म. नेक्स्ट पुढं नंबर बी दिलं रिलायझेशन एक्सपेन्सेस इज बॉर्न बाय एनी पार्टनर की रिलायझेशनचा जो एक्सपेन्सेस आहे तो एखाद्या पार्टनरने पेड कॅश किंवा खर्च केला असतं. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कनेक्टेड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट की जो पार्टनरनी पेड केला असेल त्याचं टू येणार आहे म्हणजे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कंटिन्यूड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. नेक्स्ट नंबर 5 इफ कमिशन इज गिवन टू एनी पार्टनर टू रिलाइज असेट की रिलाइज असेट म्हटलेलं आहे की ज्यामध्ये कमिशन इज गिवन म्हटलेलं आहे तर तिथेही जर्नल एंट्री रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट बिंग कमिशन पेड फॉर रिलाइज द असेट की कमिशन पेड केलं असेल तर कुणी पार्टनर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. नेक्स्ट पुढे झाले नंबर 6 इफ एनी कंटिन्यू लायबिलिटीज इज पेड की लायबिलिटीज पेड की दॅट इज लायबिलिटीज नॉट इन्क्लुडिंग इन बॅलन्स शीट ज्या बॅलन्स शीटमध्ये समाविष्ट केलेल्या नसतील अशी जर लायबिलिटीज पेड केली असेल तर त्यावेळेस रिलायझेशन अकाउंट डेबिट ॲक्च्युअल पेमेंट रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे फॉर पेमेंट ऑफ पार्टनर लोन फॉर पेमेंट ऑफ पार्टनर लोन मग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जर्नल एंट्री करणार आहे पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बिंग रिपेमेंट ऑफ पार्टनर्स लोन. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन स्टेज पुढचं म्हटलेलं आहे फॉर क्लोजिंग रिलायझेशन अकाउंट. आता काय करायचं आहे रिलायझेशन अकाउंट क्लोज म्हणजे अंडर दिस स्टेज द फर्स्ट रिलायझेशन अकाउंट इज क्लोज की यामध्ये फर्स्ट कोणतं अकाउंट क्लोज केलं जातं तर रिलायझेशन अकाउंट क्लोज केलं जाणार आहे अँड क्लोज अँड द प्रॉफिट ऑर लॉस द रिलायझेशन अकाउंट इज ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट की जो काही रिलायझेशन अकाउंटचा प्रॉफिट असेल लॉस असेल तो ट्रान्सफर कुठे गेला जातो पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट इन दिअर ॲग्री प्रॉफिट शेअरिंग रेशो की जो त्यांना मान्य आहे. आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट रिलेटेड टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्लोज सेटल द बॅलन्स. फर्स्ट काय दिलं फॉर क्लोजिंग रिलायझेशन अकाउंट फॉर क्लोजिंग रिलायझेशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट इट इज क्लोज टू find out profit or loss made on realization of asset and payment of outside liabilities. त्यामध्ये ए फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑफ रिलायझेशन अकाउंट समजा नफा झाला असेल बरोबर फॉर ट्रान्सफर म्हटलेले प्रॉफिट ऑफ रिलायझेशन इफ क्रेडिट साईड ऑफ रिलायझेशन अकाउंट इज मोर दॅन केव्हा प्रॉफिट होणार आहे
रिलायझेशन अकाउंटची क्रेडिट साईड मोर दॅन इफ क्रेडिट साईड ऑफ रिलायझेशन अकाउंट मोर दॅन टू डेबिट साईड किंवा दॅन डेबिट साईड अ प्रॉफिट हॅज बीन मेड अँड शुड बी ट्रान्सफर टू ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. कोणती साईड? जर क्रेडिट साईड मोर दॅन टू डेबिट साईड, डेबिट साईडपेक्षा क्रेडिट साईड जास्त असेल तर प्रॉफिट होणार आहे. मग तेव्हा जर्नल एंट्री काय येणार आहे? रिलायझेशन अकाउंट डेबिट. काय येणार? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंट असेल तर कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट असेल करंट ऑब्लिकमध्ये घेतलेलं आहे. रिलायझेशन अकाउंट डेबिट नफा झाल्यानंतर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. ओके. सेकंड बी, इफ ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट. जर रिलायझेशन अकाउंट लॉस झाला असेल, लॉस केव्हा होणार आहे? इफ द डेबिट साईड ऑफ रिलायझेशन अकाउंट इज मोर दॅन क्रेडिट साईड. जर डेबिटची अमाऊंट क्रेडिटपेक्षा जास्त असेल तर. काय म्हणतो मी? जर डेबिट साईड अमाऊंट ऑफ रिलायझेशन अकाउंट इज मोर दॅन क्रेडिट साईड, अ लॉस हॅज बीन ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल अकाउंट. मग तेव्हा जर्नल एंट्री येणार याच्या अपोजिट, प्रॉफिटच्या अपोजिट, की ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट बिंग लॉस रिलायझेशन ट्रान्सफर टू ऑल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ओके. फॉर क्लोजिंग करंट अकाउंट आता काय दिलेलं आहे? फॉर क्लोजिंग करंट अकाउंट, करंट अकाउंट ऑफ द पार्टनर इफ एनी शुड बी क्लोज बाय ट्रान्सफर टू बॅलन्स टू पार्टनर कॅपिटल ऑफ द पार्टनर्स द एंट्रीज. मग इफ करंट अकाउंट शो क्रेडिट बॅलन्स, इफ करंट अकाउंट शो क्रेडिट बॅलन्स, मग पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट, पार्टनर करंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बिंग ट्रान्सफर ऑफ क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर कॅपिटल अकाउंट. आणि इफ करंट अकाउंट शो डेबिट बॅलन्स, जर डेबिट साईड जास्त असेल तर पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. ओके. नेक्स्ट नंबर थर्ड दिलेला आपल्याला फॉर क्लोजिंग, काय म्हटलेले? फॉर क्लोजिंग कॅपिटल अकाउंट. आता नेक्स्ट काय? नेक्स्ट पुढची स्टेप काय आहे? तर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग इफ द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर शुड बी डेबिट बॅलन्स, पार्टनर शुड ब्रिंग इन कॅश सेटल इन हिज अकाउंट विथ द फर्म द एंट्री. आता कोणता अकाउंट क्लोज करायचं? कॅपिटल अकाउंट. मग क्लोज करता वेळेस काय येणार? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल अकाउंट being amount due from partner receive, being amount due partner receive. Next B, in cash paid to partner to settle capital account, partner capital account debit to cash oblique bank account being amount due partner paid as final settlement. नेक्स्ट पुढं दिलेलं आपल्या ट्रीटमेंट ऑफ द अनरेकॉर्डेड असेट अँड लायबिलिटीज. अनरेकॉर्डेड म्हटलेलं आहे की अनडिस्क्लोज, की जी ॲसेटची नोंद झालेली नाही, असे जे असेट असतात, असेट किंवा लायबिलिटीज. ऑन द डेबिट ऑन द डेट ऑफ डिझॉल्युशन देअर मे बी सेम असेट अँड लायबिलिटीज विच मे बी अप्रूव्ड इन द बुक्स. सच लायबिलिटीज असेट हॅज नॉट बीन रेकॉर्ड इन द बुक्स. जर त्याची नोंद झालेली नसेल तर अशी परिस्थिती तेव्हा काय जर्नल एंट्री बघा. नंबर 1, इफ एनी अनरेकॉर्ड असेट रिलाइज सोल्ड आउट, की इफ एनी अनरेकॉर्ड म्हटलेलं आहे की अनरेकॉर्ड जर असेट असेल तर सोल्ड आउट, विक्री करायची. मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टू रिलायझेशन अकाउंट काय राहणार आहे? कारण विकल्यामुळं कॅश कम्स इन, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. इफ अनरेकॉर्ड असेट आर टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, जर एखाद्या पार्टनरने अनरेकॉर्ड असेट टेकन ओव्हर केले असेल तर पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. इफ अनरेकॉर्ड लायबिलिटीज आर पेड बाय एनी पार्टनर, जर लायबिलिटीज पेड केले असेल एनी पार्टनरने
the realization account debit to partner capital oblique current account. नेक्स्ट, अनरेकॉर्ड लायबिलिटीज आर पेड बाय फर्म. जर फर्मनेच पेड केले असेल तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि लास्ट त्यामधला एक भाग दिलेला आहे, ट्रीटमेंट ऑफ गुडविल ऑन डिझॉल्युशन. की जी गुडविल आहे ती गुडविल डिझॉल्युशन ट्रीटमेंट म्हटलं आहे की देअर इज नो नीड टू गिवन सेपरेटली ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन केस डिझॉल्युशन. It should be treated of any other asset already approached in the books transfer to asset. जर asset आपल्याला जी गुडविल आहे ते ट्रान्सफर करायचे असेल तर त्यावेळेस अशी परिस्थिती असेल किंवा अशी माहिती दिली असेल तर तेव्हा गुडविल संदर्भात एंट्री होतील. इफ गुडविल अकाउंट अप्रोच इन द बुक इन द बॅलन्स शीट, की बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल दिलं असेल तर तेव्हा ट्रान्सफर कसं करायचं. नंबर 1, ट्रान्सफर ऑफ गुडविल टू रिलायझेशन अकाउंट. ट्रान्सफर ऑफ गुडविल टू रिलायझेशन अकाउंट. फर्स्ट रिलायझेशन अकाउंट डेबिट, काय एंट्री होणार आहे, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बिंग गुडविल ट्रान्सफर. सेकंड, इफ गुडविल इज रिलाइज ऑन डिझॉल्युशन. गुडविल काय केलेलं आहे, रेस किंवा रिलाइज म्हटलेलं आहे. तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. बी, इफ गुडविल अकाउंट डज नॉट अप्रोच इन द बॅलन्स शीट. समजा गुडविल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये दिलेलं नसेल तरी, इफ गुडविल अकाउंट डज नॉट अप्रोच इन द बॅलन्स शीट, इफ नो क्वेश्चन ऑफ द ट्रान्सफर बट सेल ऑफ अमाऊंट ॲक्च्युअली रिसीव द एंट्री. Number 1, transfer of goodwill relies on dissolution. Cash oblique bank account debit to realization account. Cash oblique कारण goodwill आहे मग cash oblique bank account debit to realization account being goodwill realize. आणि last, if a partner purchase goodwill, if a partner purchase goodwill, partner capital oblique current account debit to realization account. To realization account. कशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जर्नल एंट्रीज आहेत त्या जर्नल एंट्रीज आपल्या नोटबुकमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायच्या आहेत आणि किमान 10 वेळेस रीड करायचे. 10 वेळेस, किमान 10 वेळेस, 10 वेळेस वाचन करायचे आणि मनन चिंतन करायचं तर आपल्याला ते लक्षात येणार आहे. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ रिलायझेशन अकाउंटचं दिलेला आहे तोही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. की फॉर्मॅट ऑफ रिलायझेशन अकाउंट दिलेला आहे. कसा असेल रिलायझेशन अकाउंटचा फॉर्मॅट, तो आत्ता जे जर्नल एंट्री घातलेला आहे त्याच पद्धतीने तो फॉर्मॅट आहे हे लक्षात घ्या. तो फॉर्मॅटसुद्धा आपल्या वहीमध्ये पेज नंबर 213 213 वर दिलेला आहे. तो आपला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट व्यवस्थित वाचा, रीड करा 1-2-3 वेळेस, मग तुमच्या तो लक्षात येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. गुड डे.